अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भाडेकरू व शेतकरी प्रणव फुलझले यांनी समितीचे सचिव मडगी यांच्यावर गंभीर आरोप केलाय। मागणी पूर्ण न केल्यास दुकान खाली करण्याचा दबाव टाकल्याचंही त्यांनी सांगितलं असून या आरोपांमुळे बाजार समिती परिसरात खळबळ उडाली आहे। ही बाब समोर येताच शेतकरी संघटनेचे नेते पप्पू पाटील तिडके यांनी कार्यकर्त्यांसह बाजार समिती परिसरात आक्रमक आंदोलन छेडलं। घोषणाबाजी आणि संतप्त वातावरणामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला। वाढत्या तणावात अखेर सचिव मडगे यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत अनावधानानं चूक झाली असेल तर माफी मागतो असं म्हणत माघार घेतली। दरम्यान काही शेतकऱ्यांनी सचिव नेहमी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। या घटनेमुळे बाजार समितीतील कथित भ्रष्ट कारभाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आलाय। विशेष म्हणजे वर्षानुवर्ष या कारभाराबाबत चर्चा सुरू असताना आता अचानक काही नेतेच पुढे आल्यानं इतके दिवस हे सगळे कुठे होते असा सवाल शेतकरी व व्यापाऱ्यांकडून उपस्थित होतोय। या संपूर्ण प्रकारामुळे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवस्थापन आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून परिसरात या वादाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। मी इथं बसलेला आमच्या सगळ्या इष्टमित्र सगळे शेतकरी बांधवांसोबत इथं बसलेलो। त्याचं कारण एकच, इथला मुजोर अधिकारी मळगे जो इथला सचिव आहे मार्केटचा, हा 24 तास दारू पिऊन असतो। जिवंत कोंबड्या शटर खाली दाबून ठेवतो आणि त्याच्या जो अंडर आहे शेतकरी आहे, व्यापारी आहे, हा सगळ्यांचं पिळवणूक करतो। त्यांना पैशाची मागणी करतो की मला दारू आणून द्या, मला हे आणून द्या, मला ते आणून द्या, तेव्हा मी तुमच्याशी चांगलं राहील, नाही तर त्याचा अधिकाराचा उपयोग करून त्यांच्यावर कारवाई करतो। इथल्या शेतकऱ्यांना तो दुखवतो, पैसे खायचे काम करतो। आज आम्ही शेतकरी संघटना, साधारण शेतकरी आणि इतर सर्व मित्रमंडळी याच्या वतीने एक मागणी करताय, या सचिवाला इथून बळतर्फ करा आणि या मार्केटची इज्जत वाचवा। की ते मडगे साहेब आम्हाला दारूची मागणी करतात, तुम्ही दारू द्या, एक क्वार्टर आणून द्या, नाही तर तुम्ही दुकान खाली करा, तू दुकान कोणी खाली केली असा मला वैयक्तिक मानसिक त्रास देतात आणि मी त्यांच्या त्रासाला खूप कंटाळून आज आम्ही उपोषणाला बसलो आहे।